तर ना हे कोल्हापूरचे शेंगदाणे आहेत आणि हे मला माझ्या नंदेने दिले शेंगदाणे, भरपूर सारे दिलेले. तर आज मी बनवते तिखट झुणका आणि त्याआधी ना मी हे शेंगदाणे आता मला हातात पडूचा गरम आहे. तर हे शेंगदाणे भाजून घेतले. खरं तर ना हे कोल्हापूरचे शेंगदाणे आहेत आणि हे मला माझ्या नंदेने दिले शेंगदाणे, भरपूर सारे दिलेले आबुली ताईंनी. तर त्यांच्या घरी मी गेलेली ना जेव्हा निप्पाणीला, नाव जरा आठवायला अवघड जातात. तर निप्पाणीला आम्ही गेलो ना कोल्हापूरमध्ये, तेव्हा ताईंच्या घरी, माझ्या नंदेच्या घरी, तेव्हा मला त्यांनी हे शेंगदाणे दिलेले आणि मी ठेवले. ते मस्त लागतात. ह्याच्या आधी मी आणलेले असले टपोरे लाल शेंगदाणे, तेव्हा ना ते कडू कडू मला लागत होते. पण ह्यांनी दिलेत ना हे वाले शेंगदाणे छान लागतात, गोड आहेत एकदम, चांगले चवीला. तर मग तेच मी वापरते आता खिचडीला वगैरे ना. आता काय मध्ये मध्ये फंक्शन असलं तर तेच वापरते. म्हणजे काय वापरायचं झालं तर पुन्हा मेथीच्या भाजीला वापरते. असं म्हणजे काहीतरी रेअर असतात ना गोष्टी, म्हणजे असं सगळ्याला शेंगदाण्याचं कूट वापरत नाही. काय काय असं त्याला चव लागते शेंगदाण्याच्या कूटने, तर त्याला वापरते. तर आता हे बनवते ना मी तिखट झुणका. तर त्याला पण साहेबांनी आमच्या सांगितलंय की मला पाहिजे म्हणून ते शेंगदाण्याचं कूट टाकून पाहिजे. आता ह्या बारक्या लसूण आहेत ना, तर ते सोलेसर ना टाइम लागतो. मग काय करते, असं ठेचते आणि अख्ख्याच टाकते. मोठ्या लसूण असतात ना ते ठेचायला बरे वाटतात. जास्त ठेचलं जरा बारक हलकं हलकं त्याच्यावर असं आपटून घ्यायचं. शक्यतो ना आमच्या इथे म्हणजे आमच्या साईडला आम्ही साली सकटच लसूण वापरतो. असं भातपाला वगैरे गावाला आमच्या जास्त करून तसेच वापरतात. लसूण सोलत बसत नाही, असे नारळच असतो, नारळाने ठेचतात आणि टाकतात. चव येते बोलतात, चव येते. हे पहिले शेंगदाणे कूट करून घेते शेंगदाण्याचा. तर इथे ना माझी म्हणजे आमची मागची बारी आहे, मागचे विंडो आहे. तर त्या विंडो मध्ये ना मी बहुतेक सामान काय काय ठेवते. माझं आता चॉपिंग पॅड राहतं, तर त्याच्यात माझं चॉपिंग पॅड राहतं, प्लस सुऱ्या राहतात, हे खलबत्ता राहतो आणि काय गोष्टीचे पटकन ठेवायचं झालं ना तर हाताबरोबर ठेवून टाकते, म्हणजे भेटण्यासारख्या. असं सगळं पसारा असं करत नाही. आता शेंगदाण्याचं कूट आहे ना चांगलं कुटून घेते. तर ह्याच्यामध्ये मला बरं जमतं, कारण का हे जड आहे आणि मला ना असं दगडाचं घ्यायचंय. पण मी मागे तुळजाभवानीला गेलेली ना पाया पडायला, सोलापूरला आम्ही गेलेलो तेव्हा मी तिथे बघितलेलं, पण ते खूपच महाग बोलत होते म्हणून मी नाही घेतलं. आणि एवढं ओझं तिथून कुठून उचलून आणायचं एवढ्या लांबून, म्हणून नाही घेतलं. महाग पण होतं आणि वजा पण होणार होतं. मग विचार केला बघू नंतरला कधी कुठे भेटेल तिथे. मला दगडाचं घ्यायचंय, ते खरं मला पाहिजे ते दगडाचं. शेंगदाणे कुठून, आणि हे शेंगदाणे खूप लुसलुशीत पण आहे, छान मस्त ताईंनी दिलेत. ते त्यांना सांगणार मी परत, मला परत द्या असं. तशा काय त्यांच्याकडे मागायची गरज नाही, ते स्वतः त्यांचं मन एवढं चांगलं की स्वतःहून त्या देतात. हे काय मी शेंगदाणे मागितले पण नव्हते, त्यांनी दिलं. शेंगदाणे, ज्वारी, किती काय काय दिलं भावाला त्यांनी. मला जाम आवडलं ते गोष्ट, छान होते. आता जेव्हा छोटा होता ना तेव्हा ते राहायला आलेले आमच्याकडे, तेव्हा त्यांनी म्हणजे चांगला सांभाळत होत्या ते रात्रभर. आणि मी मस्त आराम करायची, झोपायची. कारण का मी इथे माझ्या घरी आलेली, माझ्या घरी हॉस्पिटलमधनं आली इथे सासरी. खरं तर माझ्या घरातले आहेत ना माहेरी बोलवत होते मला सगळेजण. विश्वास ठेवला की लोक बाकीचे येतील म्हणून त्यांच्यावर, बोलण्यावर त्यांच्या. मला काय माहिती, फक्त काही जण बोलणारेच असतात असं. तर मग मी तिथे न जाता इकडे आली माझ्या माहेरी, आपल्या सासरी माहेरी न जाता. आणि मी फसले. आता इथे आमच्याकडे कशी पद्धत आहे, एकदा सासरी म्हणजे जिथे आपण जाणार ना 6 महिना तिथून बाळाला घेऊन जागा चेंज करायची नसते असं. तर मग मी तिथेच इकडेच थांबली. आणि मग त्या आलेल्या ना बारशाच्या टायमिंगला, तेव्हा त्यांनी बाबूला म्हणजे राहायला होत्या 8 दिवस, 8 दिवस होत्या राहायला. आणि बाबूला त्यांनी छान सांभाळलं. मला ना खूप आवडलं आणि मला ना त्यांचा खूप आधार झालेला तेव्हा. भले 8 दिवस का असे ना,
खूप छान वाटलेलं त्यांच्यासोबत गप्पा मस्ती करून वगैरे, आणि त्यांच्या भावाची त्यांची मस्ती बघून मस्त वाटत होतं. आता ह्याला मसाला टाकून घेतला, म्हणजे कोल्हापुरी मसाला पण आहे माझ्याकडे, तर कोल्हापुरी मसालाच टाकलाय त्याच्यात. आणि आता ह्याच्यात मी पाणी टाकते. पाण्याला एक उकळी आली, जरासं पाणी टाकलंय. म्हणजे पाण्याला चांगली उकळी आली ना, तर मी हे बघा हे असं हे बनवून ठेवलं आपलं ह्याचं काय बेसनचं आहे ना, ते बनवून ठेवलं एकदम पाणी असं पातळ. तर त्यांना ना असं पातळ खायचंय, घट्ट झुणका नकोय. आता ह्याला उकळी आली नाहीये, आली ना उकळी, त्या ह्याच्यात हे बेसनचं टाकेल आणि शेंगदाण्याचं कूट. ते मला माहिती नाही कसं करायचं, मी माझ्या पद्धतीने केलंय, थोडंसं युट्यूबवर बघितलं. आता शेंगदाण्याचं कूट कधी टाकायचं ते नाही माहिती, आता टाकायचं पाण्यात का ह्याच्यासोबत टाकायचं ते नाही माहिती. आता टाकते पाण्यात म्हणजे जरा नरम होईल. मला एवढं माहिती नाहीये, पण साहेबांची आमच्या फरमाईश आहे तर त्यांच्यासाठी करते. बघू ह्याच्यासोबत नरम होऊन जाईल मग तो असला. चांगली उकळी येते हळूहळू. मला ना असं मध्ये मालवणी बोलायला लागली का मग मराठी बोलायला लागते, मग त्याच्यामध्ये मी कन्फ्यूज होऊन जाते जमली. आणि मालवणी काही मी मुद्दाम बोलत नाही, माझी बोली भाषा आहे, लहानपणापासूनचा जन्म घेतला. आता मी 4-5 वर्ष झाले इकडे आली आहे, ते इकडची पण थोडीशी शिकली आहे, मग काय मी माझं विसरू नाही शकत सगळ्या गोष्टी. त्याला चांगली उकळी आली आहे, हे टाकून घेते बेसनचं. जरासंच केलं, मी काय खाणार नाही, ते खाल्लं तर एकदमच वाईच खाईन. माझ्यासाठी इथे डाळ भिजत ठेवली, गोडी डाळ करायला. मला डाळ लय लागते बाबा, मला डाळ खायला पाहिजे. ते बोले पातळ कर एकदमच. आता ते काय 3 वाट्या एक बेसन, म्हणजे एवढं पातळ केलं की ही अर्धी वाटी आहे ना बेसन घेतलं, त्याच्यात 1 वाटी पूर्ण पाणी वतून मिक्स केलं, आणि ह्याच म्हणजे हे टाकल्याच्या नंतर ह्याच 2 वाट्या पाणी त्याच्यात वतलं. त्याच्या आधी 1 वाटी वतलेलं उकळी येण्यासाठी. काय माहित नाही कसं झालंय, ज्या साहेबांना आवडलं पाहिजे बस. व्हिडिओ शूट तर पूर्ण करत होती, तो अनलकीली ना अर्धाच व्हिडिओ शूट झाला, तर त्याचा शेवट मला दाखवायला नाही भेटला. पण खरंच खूप छान झुणका झाला होता, मी सुद्धा खाल्ला आणि ह्यांना तर खरंच खूप आवडलेला. त्यामुळे आजचा व्हिडिओ समजून घ्या जरा.